आता मला आयुष्यभर अशीच टाळत राहणार आहेस का? हे बघ बायको, आपल्या आयुष्यात आहे ना आता नवीन पाहुणे येणार आहेत. देवानी आपल्या वाट्याला एक नाही तर दोन दोन बाळं दिलेत. आपल्याला जुळी होणार आहेत आणि त्या दोन्ही बाळांची काळजी, त्यांची जबाबदारी मी मनापासून घेणार आहे. जबाबदारी जबाबदारी या शब्दाआधी ना जिव्हाळा या शब्दाचा अर्थ समजून घ्या तुम्ही. कारण आपण त्यांचीच जबाबदारी घेतो ना ज्यांच्याबद्दल आपल्याला जिव्हाळा वाटत असतो. आणि मला एक सांगा, तुम्ही आधी कुणाची जबाबदारी घेतली आहे जी आता या बाळांची जबाबदारी घेणार आहात? तुला माझ्याशी नीट बोलायला तुझी जीभ झडती का ग? कधीतरी नीट बोल ना माझ्याशी. आणि का नाही वाटणार बरं मला बाळांबद्दल जिव्हाळा? अगं बाप आहे मी त्यांचा. अरे वा, त्याची कल्पना आहे तर चांगलंय. बायको, तू माझ्या वाकड्यात नको ना जाऊ प्लीज. माझ्या वाकड्यात जाऊ नको. हे बघ, मला कंटाळा आलाय. तू या असं टोचून बोलू नकोस मला. झाल्या माझ्याकडनं चुका, पण मी त्या मान्य पण केल्या ना. म्हणून काय याचा अर्थ असा होत नाही की माझ्या मनात कुणाबद्दल प्रेमच नाहीये. किती जरी चुकलो तरी पश्चातापाने डोळ्यात पाणी आल्यावर जिच्या पदराला मी ते पुसू शकत होतो ना, ती सोडून गेली ग मला. माझी आई गेली आणि ती गेल्यापासून एकदा पण तू दोन शब्द प्रेमाने माझ्याशी बोलली नाहीस. अगं सांत्वन करायचं सोड, साधं विचारलं पण नाही तू मला की तुम्ही काय करताय, तुम्ही कसे आहात, तुम्ही कुठे आहे. संबंधच नाही ना, आहे का नाही? चुकीचं वागलो ग मी, पण तू मोठी ठरलीस. तुझं गरोदर पण मोठं ठरलं. नवऱ्याने नको नको ते आरोप केले तुझ्यावर, म्हणून तुझं दुःख पण मोठं ठरलं. पण माझ्या पश्चातापाला या सगळ्यात कुठं जागा आहे का? सांग ना. पहिली गोष्ट तर तुमचं सांत्वन करायला तुम्ही घरात थांबलात का? आई गेल्यानंतर, तिची विधी झाल्यानंतर तुम्ही रोज जाऊन दारू पिऊन घरी येत होता. आणि राहिला प्रश्न तुमच्या पश्चातापाचा, ज्याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही. पितोय मी दारू, पितोय, पण त्याला कारण मला माहिती आहे की या घरात आहे ना मला समजून घेणारं, माझ्या जवळ येऊन माझं दुःख कमी करणारं कोणी नाही उरलं. हा, पण माझा पश्चाताप खोटा नाही, एवढं फक्त तू समजून घे मला. स्वार्थीपणाचा कहर आता तुम्ही. म्हणजे तुम्हाला त्रास व्हायला लागला की समजून घेण्याची अपेक्षा आपोआपच करू लागता. आणि ज्यावेळी मी तुमच्यापेक्षा जास्त त्रासातनं जात होते तेव्हा कुठे होता तुम्ही? तुम्ही आलात मला समजून घ्यायला, मला आधार द्यायला? नाही, कारण त्यावेळी तर तुम्ही माझ्यावर संशय घेण्यात व्यस्त होता ना. तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच राहिला नाही. मला नादीच नाही लागायचं यार. कारण मलाही तुमच्याबरोबर आयुष्य काढण्यात काडीचाही रस नाही. पण मला ते करावं लागणार आहे, ते फक्त या बाळांकरता. कारण कर्माने का असं ना